नमस्कार. हॅशटॅग स्नेहल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल, लच्छेदार मसालेदार पालक पनीरची रेसिपी घेऊन आली आहे. तीसुद्धा लसूणी पालक पनीरची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही करून बघा आणि मी तुम्हाला आता दाखवते कसं बनवायचं ते. आता आपण पालक घेतलं आहे. पालक उकळून घेतलं, स्वच्छ धुवून उकळून घेतलेलं आहे आणि ते आता आपण मिक्सरला लावून घेणार आहे. त्याची पेस्ट करून घेणार आहे. त्यासाठी आपण कोथिंबीर घेतली 1 मूठ आणि 5-6 पुदिनाची पानं घेतली आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, आलं लसूण घेतलं आहे, 4-5 तुकडे लसणाचे घेतले आहेत, 2 तुकडे आल्याचे घेतले, ते बारीक पेस्ट करून घेतले. आणि आता एका कढईमध्ये तेल ओतून घेतलं आहे आणि त्यात पनीर तळून घेणार आहे. जरा लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. बघा, याप्रमाणे आपल्याला तळून घ्यायचे. आणि पनीर फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि त्या मधून चिरून घेतलेल्या आहेत. ह्या बघा, याप्रमाणे आपण पातळ काप करून घेतलेले आहेत आणि ते पण फ्राय करून घेत आहोत. याप्रमाणे आपण ते लसणाच्या पाकळ्याही फ्राय करून घेतल्या, पातळ काप करून घेतलेले आहेत. आणि आता उरलेलं तेल फेकायचं नाही आपल्याला, ते गाळून घेतो आहे आणि एका पॅनमध्ये टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्येच मी 2 टेबलस्पून तूप घालून घेतलं आहे. आणि आपल्याला आता भाजीला फोडणी द्यायची आहे. मग त्यासाठी मी 2 मिऱ्या, 2 लवंग, दालचिनी आणि जिरं घालून घेतलं आहे फोडणीला. आणि त्यानंतर कांदा बारीक चिरलेला घातला आणि चांगला परतून घेतलेला आहे. बघा, याप्रमाणे आपल्याला चांगला कांदा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि नंतर मी हळद टाकली आहे आणि धने जिरा पावडर टाकलेली आहे आणि मसाला टाकलेला आहे. मालवणी मसाला टाका आणि गरम मसाला टाकला आहे. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. याप्रमाणे मसाले चांगले भाजून निघाले आणि त्यानंतर बारीक चिरलेला 1 टॅमॅटो घातला आहे. मोठा कांदा आणि 1 टॅमॅटो मोठा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून त्याच्यात टाकून घेतलेला आहे. आणि मऊसर होण्यासाठी आपण थोडंसं 1 टेबलस्पून मीठ घातलं आहे आणि परतून घेतलं आहे. आणि मसाले करपू नये म्हणून आपण पालकचं जे पाणी बॉईल केलेलं होतं तेच पाणी आपण त्याच्यात ओतून घेतलं आहे आणि चांगलं त्याला वाफवून घेतलेलं आहे 2 मिनटासाठी. हे बघा, याप्रमाणे आपलं सगळा कांदा टॅमॅटो मऊसर झालेला आहे. आणि त्यानंतर मिक्सरला लावलेला पालक, कोथिंबीर, पुदिना हे सगळी पेस्ट आपण त्याच्यात टाकून घेतलेली आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करूया. बघा, याप्रमाणे आपलं सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण आणि पनीर तळून घेतलेले होते ते टाकून घेतले आणि सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे. यानंतर तडका द्यायचा आहे. पनीर टाकल्यानंतर आपण जास्त शिजवायचं नाही, 1 मिनटच शिजवायचं आहे. त्यानंतर आपण तडका देणार आहोत. आणि त्यासाठी एक पॅनमध्ये मी लसूणचे बारीक तुकडे त्याच्यात टाकलेले. लसूणी पालक असल्यामुळे लसूण भरपूर लागतो. आणि 2 मिरच्या टाकल्यात, लाल मिरच्या, हिंग टाकलं आहे आणि चांगलं तडतडून दिलं आहे. आणि थोडा काश्मीरी लाल मिरची टाकली आहे, चांगला लालसर कलर येण्यासाठी. आणि त्याच्यावर मी ओतून घेतलेलं आहे. बघा, याप्रमाणे आपली लसूणी पालक तयार झालेला आहे. लसूणी पालक पनीरची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल, करून बघा. रेस्टॉरंटसारखी आणि धाबा स्टाईल ही रेसिपी आहे. नक्कीच करून पहा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला ही आवडली, थोडीफार जरी आवडली, तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.